अजब रमा राघवची जोडी। बॉयफ्रेंडने बोलवलं आणि गर्लफ्रेंड लावली। काय आहे तुझं सतत काय तेच ते सुरू असतं ग? राघव सरांनी मला मीटिंग साठी बोलवलंय। जा जा नो प्रॉब्लेम। ए हॅलो, तुला जर काही एवढंच डाऊट असेल ना तर ये तू पण चल, म्हणजे तुला कळेल की मी राघव सरांनी बोलवले म्हणून घाईघाईत नाही चालले, कामासाठी चालले। अगं पण मीटिंग रूम मध्ये तर शर्मा सॉफ्टवेअरची मीटिंग चालू आहे ना, आणि मी त्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्वच नाहीये। मी येऊन काय करू? नाही तू चल ना, तुझे डाऊट क्लिअर करून घे। म्हणजे इथे बसून तर काही काम तर करत नाहीये, बिझी तर दिसत नाहीयेस तू मला। त्यापेक्षा तिथे चल, म्हणजे तुला कळेल मी राघव सरांसोबत प्रायव्हसी एन्जॉय नाही करत आहे, मी तिथे जाऊन काम करते। मी राघव सरांपासून लांब राहू शकते। ओके? हो का? अहो मॅडम, अहो तुम्हाला पटकन बोलवलं तर अजून तुम्ही इथंच काय करताय? अहो मला ओरडतील ते। हो हो आले चालेल। पटकन राघव सर एक मिनिट। ओके, सो काही नाही, आपल्या प्रोजेक्ट मध्ये थोड्या रिव्हिजन्स आहेत, तो त्या डिस्कस करूयात आपण। नाही मॅडम, अहो शर्मा सॉफ्टवेअरच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही नाही आहे। हो ना, मग मी जाऊ का? जाते बस। अहो पण त्यात काय झालं, नेहा आपल्याला प्रोजेक्ट साठी इनपुट देईल ना, आणि तसंही बबली सर म्हणतातच ना की प्रत्येकाने प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, त्यांनी प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळतं, राईट? बबली सर असं बोलतात? हो। आपण ते शिस्तीच्या बाबतीत खूप कडक आहेत रमा मॅडम। पण असो, नेहा मॅडम तुम्ही आलायत ना, मग बसा। कळलं नेहा? बस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे इथे कोणी आलं ना तरी आम्हाला काही डिस्टर्ब नाही होणार आहे, आम्हाला चालेल, कारण आम्ही फक्त काम करतोय। काय? नाही कुठे काय, काही नाही। तुम्ही रिव्हिजन बद्दल बोलत होता ना, चला आपण डिस्कशन सुरू करूया। हा, तर फर्स्ट ऑफ ऑल, एक मिनिट। हॅलो, हा बोलतोय। पण तो ग्लिचचा इश्यू होता, तो सॉल्व्ह झाला का? नाही हो, खूप प्रॉब्लेम्स होत आहेत। हॅलो हॅलो हॅलो, रमा मॅडम इथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी आलो सर। बिचारे राघव सर, रमा बघतेस ना त्यांना कामाचा किती स्ट्रेस आहे, आता तूच त्यांची काळजी घे। हा, काही काय बडबडतोयस राघव? राघव, हॅलो, मी नेहा आहे, नेहा। रमा, आता तुला माझ्या जागी पण राघव सरच बसलेले दिसत आहेत का? ए नेहा, गप्प बस ग तू, काय तुझं? तू असं चिडवत असतेस ना, आणि तुझं हे नवीन चॅलेंज सुरू झालं ना, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये सतत राघव सरांचे विचार येतात। तू गप्प बस जरा। अरे देवा, राघव सरांच्या लॅपटॉपची बॅटरी तर लो झाली, त्यांनी डेटा सेव्ह केला असेल की नाही माहित नाही, मी चार्जर घेऊन येते। रमा, हे सगळं करून पण तू राघव सरांची काळजी घेतेस? हा, म्हणजे ना आजकाल तू जे जे काही करतेस ना ते सगळं राघव सरांसाठी असतं। ए नेहा, गप्प बसा, मी फक्त माझं काम करते। ओके? नॉनसेन्स बडबड करत असते, मी चार्जर घेऊन येते। रमा, राघव सर बघ ना किती टेन्शन मध्ये आहेत। काय? कुठे? सॉरी 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 सॉरी, मी मुद्दाम नाही धडकले, मी चुकून धडकले तुम्हाला। सो सॉरी चुकून झालं। हो 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 रमा मॅडम, शांत व्हा। अहो मुद्दाम कोणीच धडकत नाही, चुकूनच धडकवते ना। बरं, असो, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, मला जरा एक महत्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे। पण आपली मीटिंग ती नंतर करूया आपण। ओके सर। काय चाललं होतं तुझं? काय मग?
चॅलेंज मी जिंकणार आहे हे कळतंय ना तुला? नेहा, तू रमा परांजपेला चॅलेंज दिलंय, तर चॅलेंज मी जिंकणार आहे. बघशील का? बघूया. चल. हॅलो. हॅलो, तुम्ही रमा परांजपे ना? हो. तुम्ही एक फोन अनलॉक करण्याबद्दल चौकशी केलेली ना? मी त्या शॉपमधून बोलतोय. हो, मी चौकशी केली होती आणि मला त्यातला डेटा हवाय, पण मला त्या फोनचा पिन माहित नाहीये. हो, काम होईल. तुम्ही हँडसेट आहेत ना, आमच्याकडे देऊन जावा आणि उद्या तुम्हाला परत देईल. फोन अनलॉक झाला आणि ह्या श्रुतीच्या बाबतीत कोणीही बघू नये असं काही असलं तर? नाही, हे बघा, मी तुमच्याकडे तो फोन सोडून जाऊ नाही शकत, त्यामुळे तुम्ही तो फोन माझ्या समोरच अनलॉक करून द्या. त्याचे कितीही एक्स्ट्रा चार्जेस लागले तरी मला चालेल. होय, खूप कठीण जाईल मॅडम. मग जाऊ दे. हे बघा, मला तो फोन माझ्या समोरच अनलॉक करून हवा. तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे. ओके ओके, तुम्ही या, मी लवकर करून देतो तुम्हाला. ओके. कसं समजावू सगळ्यांना की रोहित किती चांगला मुलगा आहे? कदाचित आजीच मला समजून घेईल, माझं ऐकेल. आजी, आजी, तू सुद्धा अशीच वागणारच का आता माझ्याशी? श्रुती, तू जे केलंस ना त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा वेगळं कसं वागणार तुझ्याशी? आजी, तुम्ही का ठरवून टाकलंय की माझं चुकलंच आहे म्हणून? बघ, तू तुझा हे का अजूनही सोडत नाहीस. हे प्रकरण एवढं वाढलेलं असताना तुझं गजाननाची क्षमा मागितली असतीस ना, तर त्यांनी कदाचित क्षमा केली असती तुला आणि मग हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं. श्रुती, तो तुला इतका रागावतोय, मलाही त्याचं वाईट वाटतंय ग, पण तू चुकीचं वागलीस हे मी नाकारू शकत नाही. म्हणजे चूक फक्त माझीच आहे का? हो, नाही तर काय गजाननाची आहे तू? अगं, त्याला ह्या गोष्टीचा किती त्रास होतोय, त्याची किती घुसमट होतीये, तुला कळत नाहीये पण मला कळतंय ना. आजी, मला असं वाटलं होतं की मी निदान तुझ्याशी बोलू शकेन, माझ्या मनात काय चाललंय तुला कळेल, पण तू सुद्धा आबांचीच बाजू घेतेस. तेच फक्त बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय. आजी, रोहितला न भेटताच तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलंय की तो एक वाईट मुलगा आहे. रमानीच तुम्हाला दाखवलं, फक्त ते आणि तेवढंच तुम्हाला खरं वाटतं. मी तर म्हणते, जास्ती अनर्थ घडण्यापूर्वी तिथे ते पोचली, हे तिचे उपकार आहेत आपल्यावर. अगं, अनर्थ बिनर्थ काही होणार नव्हता का आजी? रोहित खरंच खूप संस्कारी मुलगा आहे. ते एखाद्या ऐऱ्या गैऱ्या मुलाच्या प्रेमात पडत असं वाटतं का तुम्हाला? आजी, एकदा रोहितला भेटा ना, सगळे भेटा, त्याला तुम्हाला. अजिबात नाही. घरात झाला एवढा तमाशा पुरे झाला श्रुती. आजी, माझं ऐक, कोणीच ऐकत नाहीये माझं. एकदा रोहित घरच्यांना येऊन भेटला ते सगळे निवळतील. तो फोन का करत नाहीये मला? रमा, येतेस ना जेवायला? सगळे गेले पण. हो, तुम्ही वा पुढे, मला एक मेल करायचंय, मग येते. ओके. रमा, तू कोणाची वाट बघतेस का? नाही, अजिबात नाही. मी कशाला कोणाची वाट बघू? तुम्ही व्हा ना पुढे, सांगितलं ना मी मेल करून येते. ओके. मगाशी सुद्धा राघव सरांना किती स्ट्रेस आला, मग त्यांनी आमची मीटिंग पोस्टपोन केली आणि आता लंच साठी सुद्धा ते नाही. काम असताना ते शक्यतो फोन पिक नाही करत, पण माझा मेसेजही नाही बघितलाय त्यांनी. काय प्रॉब्लेम असेल? वासू, अरे राघव सर कुठे आहेत?
ते तर मगाशीच एका मीटिंगला गेलेत. पण लय घाईत होते ते. व्हॉट? अरे यार, असं कसं कोणाला न सांगता गेले? नेहा, काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार हा. वासू, तुला राघव सर कधी येतील काही सांगून गेले का? नाही असं काही ते बोलले नाही आणि मला पण काय माहित नाही. चला मी येतो, मला काम आहे. राघव सर असं कधीच करत नाही. काय झालंय? टिफिन तरी कॅरी केलाय का त्यांनी? त्यांचा डब्बा तर ते इथेच ठेवून गेलात आणि ते आता बाहेरचंही खाणार नाही, म्हणजे आता उपाशीच राहतील. आता हे नेहासमोर मला बोलता पण नाही येणार. यापुढे ना मी राघव सरांना नजरेआड होऊच देणार नाही. आज हे झालं ते शेवटचं. रमा, झाला की नाही तुझा मेल करून? चल ना, मला खूप भूक लागले यार. नाही, ऍक्च्युली मला ना भूकच नाहीये. सो तुम्ही व्हा पुढे, मी नंतर जेवेन. आणि मला खूप कामं पण आहेत. मी आलेच. रॅम, या रोहितचा फोन स्विच ऑफ का येतोय? काय झालं रॅम्स? झालं नाही का अजून मेल करून? तू आता ना कबूल कर की तू चॅलेंज हरलीयस. तू राघव सरांपेक्षा दूर राहू शकत नाहीस आणि तुला त्यांच्याशिवाय चैन पडत नाही. व्हॉट रबिश? मी काही हरले वगैरे नाही. तू पुन्हा विसरतेस, रमा कधीच हरत नाही. ओके ओके, बरं ऐक ना, चल आपण कॉफी पिऊ, थोडा ब्रेक घेऊ. चल आता. अगं चल ग, अगं चल चल. पोरीसाठी जीव जळतोय माझा, पण ही इतकी ताळतंत्र सोडून कशी वागली? रमा, मी तुला आता फुल अँड फायनल विचारते, तुला राघव सरांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये ना? म्हणजे तुम्ही दोघं फक्त फ्रेंड्स आहात. तुला राघव सरांबद्दल काहीही स्पेशल फिलिंग्स नाही आहेत, राईट? ॲब्सोल्युटली राईट. नेहा, हे सगळे ना तुझे फक्त डाऊट्स आहेत, नथिंग एल्स. वी आर जस्ट फ्रेंड्स, ओके? थँक्यू 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 सो मच रमा.
हे काय आहे? हे काय आहे? अगं, तुझ्या फोन मध्ये तुझ्या लॉक स्क्रीनवर राघव सरांचा फोटो काय करतोय? हा कधी चेंज केलाय तू? टेल मी नाव. हा ना, हा तर मी आत्ताच चेंज केला. ऍक्च्युली काय माहितीये का, मी ना तुझ्याच कन्फर्मेशन साठी थांबले होते. म्हणजे तुला राघव सरांमध्ये इंटरेस्ट नाहीये हे कळल्याशिवाय मी कसं बोलणार ना की मला राघव सरांमध्ये इंटरेस्ट आहे. काय बोलतेस तू नेहा? बघ ना, अगं राघव सर किती क्यूट आहेत, अगदी जेंटलमॅन सारखे. तुला माहितीये राघव सर ना माझे ड्रीम बॉय आहेत. मला राघव सर खूप 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 आवडतात. रमा, मी ना एक काम करते, मी ना आज माझ्या घरी सांगून टाकते, मग माझ्या घरचे राघव सरांच्या घरी जाते. नेहा, काय बडबडतीयस तू? काय नॉनसेन्स बडबडतीयस? नॉनसेन्स? अगं नॉनसेन्स तर तेव्हा असतं जेव्हा तुमचं काही असतं. म्हणजे बघ ना रमा, तू एवढी श्रीमंत आणि राघव सर एकदम सिंपल आणि मिडल क्लास फॅमिलीचे. ऍक्च्युली ना राघव सरांना माझ्यासारखी सिंपल मुलगी सूट होय. म्हणजे ना आम्ही एंगेजमेंट वगैरे करणार नाही, डिरेक्ट लग्न करू, सागर संगीत लग्न. हो ना रमा? आणि आमची जोडी पण किती मस्त. हा, काय बडबडतीयस तू? कोणासोबत लग्न करणारच म्हणाली? ते बघ, लग्न वगैरे सोडूनच दे तू. राघव सरांचं नाव जरी घेतलंस ना तर आय विल किल यू. ठीक आहे, ठीक आहे. आधी फोटो डिलीट कर, आत्ताच्या आत्ता फोटो डिलीट कर. हे बघ, राघव सरांचा फोटो जर का कोणाच्या लॉक स्क्रीनवर असेल ना तर तो फक्त माझा असेल, कळलं तुला? पण तुला ते आवडत नाहीत ना? आवडतात, खूप आवडतात. राघव सर फक्त माझे, मी त्यांना दुसऱ्या कोणाचं होऊच देणार नाही, कळलं? मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. आम्ही किती प्रयत्न केले पण तू कबूल करायलाच तयार नव्हतीस. आता करते ना मी एक्सेप्ट. मी चॅलेंज हरले. मी नाही राहू शकत राघव सरांशिवाय आणि मी त्यांना दुसऱ्या कोणाचा पण होऊ नाही देऊ शकत. आय जस्ट कांट. पण नेहा, हे सगळं काढून घेण्यासाठी तू माझे इमोशन्सशी खेळली. आय एम सो सॉरी रॅम्स. पण आता तरी तुझ्या मनातलं मला सगळं खरं खरं सांग ना. सांग ना नेहा. नेहा ग, इतके दिवस ना माझं मलाच कळत नव्हतं की नेमकं काय घडतंय. या सगळ्या प्रश्नांनी ना खूप वेळी झाले होते अगं. मला राघव सरांबद्दल एक्झॅक्टली काय वाटतंय, मी त्यांच्या प्रेमात पडले का, मला तर काहीच कळत नव्हतं. पण आज तुझ्या या चॅलेंजमुळे मला माझे सगळे उत्तर मिळाले. राघव सर माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहेत नाही. आणि तुझ्या आज या लॉक स्क्रीन वाला प्रँकमुळे मला अजून एक गोष्ट कळली की मी हे एक सेकंड सुद्धा टॉलरेट करू शकत नाही की माझ्या राघव सरांवर दुसरं कोणीतरी हक्क दाखवतो. मग आता तुझं मन तुला काय सांगतंय? आय डोंट नो, आय रिअली डोंट नो नेहा. राघव सर माझ्या समोर नसेल हे मी त्यांची वाट बघत असते. माझ्या डोक्यात फक्त त्यांचा विचार सुरू असतो. ते जर का हॅपी असले ना नेहा, I feel like हे पूर्ण वर्ल्ड हॅपी आहे. पण त्यांना जर का काही त्रास झाला ना, I don't know why, पण मला खूप सॅड फील होतं. तुला जी गोष्ट आवडते ती गोष्ट मला सुद्धा करायला आवडते. हा, पण जी गोष्ट त्यांना आवडत नाही ना ती आजकाल मी करूच नाही शकत अगं. तू नो, म्हणजे काही बघा खरंच खूप स्ट्रेंज आहे, खूप स्ट्रेंज आहे. पण आता हे सगळं जाऊन तू राघव सरांना सांग, बिकॉज दिस इज द राईट टाइम.
हे बघ, तू असे स्वतःचे इमोशन्स कंट्रोल नको करूस. शुभ नाईट. थँक्यू सो मच नेहा. आज तुझ्यामुळे मला सगळी क्लॅरिटी मिळाली. यू वर राईट नेहा. मी राघव सरांच्या प्रेमात पडली आहे. मी राघव सरांच्या प्रेमात पडली आहे नेहा. I'm in love with राघव सर. I'm in love नेहा. I'm